महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं काल रायगडमधील पेझारी येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घशा आजाराने निधन झालं। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सपत्नीक पेझारी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलंय। यावेळी त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते। मीनाक्षी पाटील यांच्या मंत्रिकाळातील आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा देत त्यांच्या अनेक आठवणी जागवल्या। शेकापचे झुंजार नेते प्रभाकर पाटील यांच्या विचारधारेला पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी अगदी प्रामाणिकपणे पार पाडलं। आजही आजारपणात असताना देखील त्यांनी महाराष्ट्रभर सुसंवाद ठेवला होता, असं मत पवारांनी माध्यमांसमोर व्यक्त केलंय। अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी कष्ट करून प्रसंगी संघर्ष करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला। अशांची यादी केली तर ती मीनाक्षी त्यांच्या नावाशिवाय पुरी होऊ शकत नाही। त्यांचा परिवार हा पुरोगामी विचाराचा होता। ते नारायणराव फासांच्यापासून दत्ता फासी असतील, प्रभाकर फासी असतील आणि हल्ली जयंत फासी असतील, या सगळ्यांनी आपली विचारधारा कधी सोडली नाही आणि ते काम मीनाक्षी ताईंनी एवढ्या आयुष्यात केलं। विधिमंडळाचं त्यांचं काम आम्हा लोकांच्या लक्षात आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा विशेषतः रायगड जिल्ह्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अत्यंत जागरूकपणाची भूमिका त्यांनी कायम घेतली। अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरसारख्या व्याधींनी त्यांना घेरलं होतं, पण त्यांचा आत्मविश्वास हा कधी कमी झाला नव्हता। त्याही काळात त्यांची माझी एक दोनदा भेटी झाल्या, पण प्रकृती ठीक नव्हती, पण विचार मात्र ठीक होता। आज आपण त्यांना ओळखलो, एका कर्तृत्वान संघर्षशील नेतृत्वाला महाराष्ट्रामध्ये माझी श्रद्धांजली आणि सगळ्यांच्या वतीने।